कामोठे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जयेंद्र शेठ जोशी युवा मंच व रवी शेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी नागरिकांना मधुमेह तपासणीसाठी ग्लुकोमीटर किट, ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिक तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते राम शेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह स्थानिक नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 9 तारखेपर्यंत सहकाऱ्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती देत याबद्दल सहकाऱ्यांचे आभार मानले। दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया आयोजक तथा भाजप ओबीसी मोर्चाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र जोशी यांनी यावेळी दिली। भारतीय जनता पार्टीचे आमचे ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जयेंद्र जोशी आणि त्यांच्या या दोन्ही संघटनांनी मिळून आज कामोठ्यामधल्या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ग्लुकोमीटर, वॉकिंग स्टिक याचं वाटप आणि मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप अशा पद्धतीचा निरनिराळ्या जीवन उपयोगी वस्तूंचं वाटप ठेवलेलं होतं। मी याबद्दल जयेंद्र जोशी यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला त्यांनी माझ्या येणाऱ्या वाढदिवसाची जोड दिली। खरं तर माझा वाढदिवस साजरा करत असताना तो समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे। आणि करत असताना माझे सहकारी म्हणून त्यांनी कामोठ्यामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं। असंच विविध कार्यक्रमांचं आयोजन येणाऱ्या या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या सगळ्या सहकार्यांनी मिळून केलंय। मी आवाहन केलेलं होतं, वाढदिवसाला नुसते बॅनर जाहिराती देण्यापेक्षा लोकांच्या उपयोगाचे कार्यक्रम करा। त्याची माहिती देण्यासाठी बॅनर लावले काय समजू शकतो, केक वगैरे कापण्यापेक्षा समाजोपयोगी अशा कार्यक्रमांना त्याचं आपलं योगदान द्या। तर त्याला माझे हे सगळे सहकारी प्रतिसाद देत आहेत, त्याचा मला आनंद आहे आणि जयेंद्र जोशी यांच्या कार्याचा मला अभिमान। आज रविवार आहे, लोकांना सुट्टी असते आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी लोक जास्त कार्यक्रम आहेत। 9 तारखेपर्यंत असे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आहेत। मग संपूर्ण पनवेल महापालिकेच्या हद्दीत आहेत, पनवेल तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। या आमच्या सगळे सहकारी आहेत, तुम्हाला त्यांचे आमंत्रण येतीलच। त्या सगळ्या सहकार्यांचे मी आभार मानतो। भारतीय जनता पार्टी ही आज तरी सौभाग्यशाली आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सौभाग्यशाली आहेत की आज पूर्ण क्षमतेनं वयाच्या 76 वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करतायत। आणि असं व्यक्तिमत्व आहे की जे जगामध्ये प्रभावी आहे, जगामधनं त्यांचं हे प्रभावशाली नेतृत्व याचं कौतुक केलेलं आहे। आज आपण पाहतो की वेगवेगळ्या योजना, वेगवेगळं काम याच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षामध्ये त्यांनी अतिशय प्रभावीपणानं देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेतले। देशातल्या वेगवेगळे राज्य जे देशाच्या पासून बाजूला होत होते ते ईशान्येमधले राज्य या अष्टलक्ष्मी म्हणून आज देशाशी जोडल्या गेल्यात। रस्त्यांचं काम बघतोय आपण, रेल्वेचं काम बघतोय, विमान सेवा बघतोय। या सगळ्यामुळे प्रचंड परिवर्तन सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये मोदीजींच्यामुळे झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम बघतोय की कशा पद्धतीनं राज्याला प्रगतीच्या दिशेनं देवेंद्रजी घेऊन चाललेले आहेत। इतकं प्रभावी नेतृत्व आज आम्हाला मिळालंय। आज हे नेतृत्व देशात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या पसंतीला आलेलं आहे। देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता, पश्चिम बंगाल असेल किंवा पॉंडेचेरी आहे, नव्यानं आलेली सत्ता आपण पाहतो। याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भाजप 1 नंबरला आला। सगळ्यात जास्त नगरसेवक भाजपचे निवडून नगरपंचायतीमध्ये, नगरपालिकांमध्ये, महापालिकांमध्ये निवडून आले। सगळ्यात जास्त सदस्य जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आले। रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचे 3 वरून 15 वरती सदस्य गेले। पनवेल महापालिकामध्ये आम्ही 51 वरून 55 वर गेलो। कामोठ्यामध्ये आम्ही 11 पैकी 9 निवडून आलो होतो। मग 2 सदस्य हे भाजपच्या मध्ये आले होते
11च्या 11 भाजपमध्ये होते. आणि मग अशा वेळेला निवडणूक झाल्यावर कामोठ्यामध्ये आम्ही 11 वरून 8 वर गेलो. हे चित्र कुठेतरी मनाला लागलं म्हणून मी त्याचा उल्लेख केला. मला खात्री आहे माझे भाजपचे पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्ते, सहकारी हे येणाऱ्या कालावधीमध्ये जर जनता भाजपला अनुकूल आहे तर तो कौल सुद्धा भाजपला अनुकूल असला तर जास्त प्रभावीपणानं आम्ही जनतेची सेवा करू शकतो. हे भाजपनं दाखवून दिलेलं आहे, पनवेलमध्ये पण दाखवून दिलंय. तर येणाऱ्या कालावधीमध्ये माझं स्वप्न माझे सहकारी पुरे करतील आणि या कामोठ्यामध्ये सगळेच्या सगळे नगरसेवक भाजपचे निवडून आणतील अशी मला अपेक्षा. आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा आज 5 तारखेला होणारा वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी करणे योग्य आहे. त्या पद्धतीने आम्ही आज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जो समाज उपयोगी कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन जयेंद्र जोशी युवा मंच आणि माझ्या सर्व सहकार्यांनी जो कार्यक्रम आज आयोजित केला. एक उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मधुमेह किट असेल, वॉकर असतील आणि लहान मुलांना शालेय वस्तू वाटप अशा वस्तूंचं वाटप केलेलं आहे. तरी सर्व समाज उपयोगी कार्यक्रम हे माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला सर्व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धन्यवाद. आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच विचारधारेवर आज आमदार साहेब आणि भारतीय जनता पार्टी चालत असतात. त्याचा संकल्प करून समाज उपयुक्त उपक्रम व्हायला पाहिजेत हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचाच औचित्य साधून जयेंद्र जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज वृद्धांसाठी आपलं गुंतून मीटर वाटणं आणि लहान मुलांसाठी शालेय शिक्षण देणं अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आज हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तर जेणेकरून जे समाजातले वृद्ध आहेत, जी भावी पिढी आहे याच्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासता जी देशाचा भविष्य आहे त्याला आपण योग्य पद्धतीत न्याय दिला पाहिजे आणि म्हणून हा उपक्रम राबवला जातो. सर्वप्रथम मी आमदार साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विषय असं काही हे नव्हता, आमदार साहेबांच्या सल्ल्यानुसार समाजाला काहीतरी हिताचं करावं या दृष्टीनेच हा उपक्रम माझ्या मनात आला होता. मधुमेह तपासणी करण्यासाठी तो खर्चिक काम प्रत्येकाला शक्य होत नाही, जेणेकरून आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरी किट असला का प्रत्येक व्यक्ती ती तपासणी करू शकतो. हाच उद्देश माझ्या मागचा होता. म्हणून याचा काहीतरी आपण अंमलबजावणी म्हणून मी या किटचं वाटप करण्याचं नियोजन केलं होतं. आणि या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, महापौर नितीनजी पाटील साहेब, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब, प्रीतम शेठ म्हात्रे साहेब, कामोठे मंडळ अध्यक्ष विकासजी घरत, हॅपी बाई सिंग, तसेच हर्षवर्धन पाटील साहेब, तेजस जाधव, सर्वच नेत्यांचा मला मोलाचं सहकार्य लाभला. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला. तरी मी सर्व नागरिकांचा स्वागत करतो की त्यांनी शांततेने हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मला सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.